Next stop, Wall Street, Pier 11. मी जिकडे उभी आहे तो डंबो मधला सगळ्यात फेमस फोटो स्पॉट आहे. तिथे येऊन सगळ्यांनाच फोटो काढायचा असतो. या फेमस आईस्क्रीम जॉईंट मधला आईस्क्रीम ट्राय करतोय आम्ही. कुठला फ्लेवर आहे? हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी नेहा ठाकूर जोशी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आम्ही निघालोय डंबोला. डंबो म्हणजे डाऊन अंडर मॅनहॅटन ब्रिज ओव्हरपास. हा एक ब्रुकलिनचा भाग आहे. पूर्वी खूप इंडस्ट्रियल एरिया होता आणि आता तो एक फेमस टुरिस्ट स्पॉट बनला आहे. चला तर मग आज डंबो एक्सप्लोर करूया. वेदर खूपच छान आहे म्हणून आम्ही निघालोय. मस्त फेरीने आम्ही जाणार आहोत. सो आधी आम्ही जाणार आहोत एक्सचेंज प्लेसला. एक्सचेंज प्लेसवरून फेरी घेऊन तिथून आम्ही पुढे जाणार आहोत वॉल स्ट्रीटला आणि वॉल स्ट्रीटवरून NYC फेरी घेऊन डंबोला जाणार आहोत. सो जर तुम्ही न्यू जर्सी मधून जाणार असाल फेरीनी तर तुम्ही NY वॉटरवेजचा ऍप डाउनलोड करून तिथून तिकीट्स काढू शकता. $10 पर पर्सन तिकीट आहे ऑलमोस्ट. आणि न्यूयॉर्क फेरीचं NYC फेरीचं एक वेगळं ऍप असतं जी फक्त NYC मध्ये चालते. त्या फेरीचं तिकीट आहे $4.5. सो फेरीमध्ये खूप छान व्ह्यूज दिसतात त्यामुळे आम्ही फेरीने जाणार आहोत. पण तुम्ही न्यू जर्सी मधून 5 ट्रेन घेऊन किंवा 5 ट्रेन घेऊन आणि मग पुढे सबवे घेऊनही जाऊ शकता. जर तुम्ही न्यू जर्सी किंवा न्यूयॉर्कला भेट देत असाल तर एक्सचेंज प्लेस अजिबात मिस करू नका. मी सध्या उभी आहे ती न्यू जर्सीच्या ऐतिहासिक पॉलस हुक परिसरात. इथून नदीच्या पलीकडे दिसणारा मॅनहॅटनचा व्ह्यू अगदी अप्रतिम आणि अनबिटेबल आहे. हा न्यू जर्सीचा अतिशय पॉश असा एरिया आहे. इथे फिरण्याची मजा वेगळीच आहे. आणि याच वॉटरफ्रंटवर पुढे जाऊन आपल्याला 9/11 मेमोरियलही पाहायला मिळतं. 2001 मधल्या दुर्दैवी हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे. मी या सुंदर आणि ऐतिहासिक एक्सचेंज प्लेसवर एक संपूर्ण वेगळा ब्लॉग लवकरच बनवेन. सो आम्ही आता आलोय बॅटरी पार्क सिटी स्टेशनला. वीकेंड्सला इथून न्यू जर्सीवरून डायरेक्टली फेरीज मिळत नाही वॉल स्ट्रीट पियर 11ला जाण्यासाठी. सो पहिला हा स्टॉप आहे आणि इथून फेरी चेंज करून आम्ही वॉल स्ट्रीट पियर 11ला जाणार आहोत. सो आजचा हा पूर्ण प्रवास हा फेरीचा प्रवासच असणार आहे. खूप मोठा प्रवास होणार आहे फेरीमध्ये. पण व्ह्यूज इतके सुंदर आहेत, इतके छान आहेत की हा अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. तुम्ही कधी असं अनुभवलंय का की एखादं दृश्य डोळ्यांसमोर असावं आणि आपल्याला वाटावं, अरे बापरे, हे खरं आहे की आपण एखाद्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये बघतोय? जेव्हा मी न्यूयॉर्कच्या डाऊनटाऊन मधल्या या इमारतींकडे बघते तेव्हा मला अगदी तसंच वाटतं. या उंच उंच इमारती कुणी ब्रशने आकाशावर रेखाटलंय एखाद्या सुंदर पेंटिंग सारखं. पण जेव्हा तुम्ही ही जादू या फेरीवरून अनुभवता ते नजारे खरोखर स्वप्नांसारखे वाटतात, जे बघून डोळे दिपून जातात आणि मन अगदी भारावून जातं. पाण्याच्या लाटांवरून चालणारी ही फेरी, चेहऱ्यावर येणारा हलका वारा आणि समोर दिसणारा हा नजारा, हे इतकं थक्क करणारं आणि भारावून टाकणारं आहे की शब्दात सांगताच येणार नाही. हे सीन्स बघून तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
लॉंगेस्ट फेरी रूट असणार आहे. नेक्स्ट स्टॉप इज सेंट जॉर्ज विच इज इन स्टेटन आयलंड. स्टेटन आयलंड मध्ये आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे. मजा येते. So excited. तुम्हाला माहित आहे का, न्यूयॉर्क शहर एकूण 5 बोरोजमध्ये विभागलेलं आहे. मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, द ब्रॉन्क्स आणि स्टेटन आयलंड. 1898 मध्ये ही 5ही वेगवेगळी शहरं एकत्र आली आणि तेव्हापासून त्यांना 5 बोरोज असं म्हटलं जाऊ लागलं. न्यूयॉर्कच्या या वॉटरवेचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. एक काळ असा होता की जेव्हा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्णपणे या जलमार्गावरच अवलंबून असायचे आणि या फेरीमध्ये 5 पैकी 3 बोरोज आपल्याला दिसतात. प्रवासात अशी क्यूट सरप्राईजेसही मिळतात. आता या गोड छोट्या हिरोलाच बघा ना, हा आपल्याच मस्तीत मस्त डान्स करतोय की आमचा हा सगळा लांबचा प्रवास अगदी हसत खेळत आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरून गेला. हा लांबचा रूट घेण्याचा आणखी एक फायदा माहिती आहे का? या वाटेवरून आपल्याला अगदी जवळून दर्शन होतं ते या जगातल्या सर्वात प्रसिद्ध आयकॉनिक वास्तूचं, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. Next stop, Wall Street, Pier 11. This stop is going to be Pier 11 Wall Street. This stop is going to be Pier 11 Wall Street. This is going to be a last fun stop, last and final stop. At this stop, everybody must disembark. If you wish to return with us, you must disembark. Buy a new ticket, get back online, get that new ticket scanned. Thank you very much for riding with NYC Ferry. Have a good afternoon. फायनली आम्ही पोहोचलोय आता पियर 11 वॉल स्ट्रीटला. इथून आता जाणार आहे डंबोर्ली. दिस वॉज द लॉंगेस्ट फेरी. मंडळी, हा बघा ब्रुकलिन ब्रिज. जेव्हा तुम्ही असा आयकॉनिक ब्रिज बघता तेव्हा प्रत्येक जण हेच सांगतो की हा नाही का ब्रिज जिथे प्रसिद्ध चित्रपट कल हो ना होचं शूटिंग झालं होतं. खरं सांगायचं तर मी काही शाहरुख खानची मोठी फॅन नाहीये, पण जेव्हा आपण पडद्यावर पाहिलेली ती जागा प्रत्यक्ष डोळ्यांसमोर बघतो तेव्हा तुम्ही लगेच रिलेट करू शकता, म्हणून याबद्दल बोलतेय. वेलकम टू डंबो. मस्त वेदर आहे आणि ऊन पण खूप आहे. सो थोडंसं खाणार पिणार आणि एक थोडासा ब्रेक घेऊ आणि मग डंबो एक्सप्लोर करू. डंबोला पोचल्यावर ते वाटेत सुंदर ब्रुकलिन ब्रिज पार्क दिसलं. न्यूयॉर्कच्या या धावपळीत शांतपणे निवांत बसायला आणि सुंदर नजारे बघायला ही खूप भारी जागा आहे. पण आता फिरून आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे इथे जवळ असलेल्या भन्नाट खाण्याच्या ठिकाणी आम्ही चाललोय, ज्याचं नाव आहे ईट. जर तुम्ही इथे आलात तर यांचा ब्युरेका ट्राय करायला विसरू नका. हे एकदम टेस्टी पेस्ट्री असते जी आपल्याकडच्या बेक्ड पॅटिस सारखी असते. त्याचे 3 प्रकार इथे मिळतात: स्पिनॅच अँड फेटा, पोटॅटो आणि फक्त फेटा. सो आम्ही स्पिनॅच अँड फेटा ट्राय केलं आणि ते खूप छान होतं. तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. गर्दी आहे आईस्क्रीम साठी. ते या फेमस आईस्क्रीम जॉईंट मधला आईस्क्रीम ट्राय करतोय आम्ही. कुठला फ्लेवर आहे? बनाना पुडिंग. चांगला आहे, थोडा वेगळा आहे. या वाटेवर आम्हाला दिसले काही एकदम फेमस स्पॉट्स, जसं की सी फूड लव्हर्सचा जीव असलेला लुक्स लॉबस्टर आणि
सोबतच न्यूयॉर्कच्या नदीकाठचा तो प्रसिद्ध इग्नाझियोस पिझ्झा. आता आम्ही आलोय तंबू मधल्या वन ऑफ द फेमस फोटोजेनिक स्पॉट वरती, जिथे तुम्ही जर इंस्टाग्राम वरती एक फेमस फोटो बघितला असेल, जिथे मॅनहॅटन ब्रिजच्या खालून एम्पायर स्टेट बिल्डिंगचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो सनसेट किंवा सनराईजच्या वेळेला. सो आम्ही त्या स्पॉट वरती आलेलो आहे आणि ते फोटो घेण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. सो खूप एक्साइटेड आहे मी आज मी इथे आले म्हणून, आणि तेही माझ्या फॅमिली बरोबर. सो ह्या मेमरीज तर मी अगदी जपून ठेवणार आहे आणि तुम्हालाही दाखवते किती सुंदर व्ह्यू आहे, की गर्दी आणि इतकं जिवंत वातावरण आहे, मस्त आहे. की बऱ्याचशा मूवीजचंही शूटिंग चालू होतं. जर तुम्ही अमेरिकेतले काही क्लासिक मूवीज बघितले असतील, जॉन विक किंवा आय थिंक हिंदी मूवीजचं पण बऱ्याचशा बॉलिवूड मूवीजचं सुद्धा शूटिंग इथे झालेलं आहे. संजू मूवी मधला पण आय थिंक एखादा सीन आहे जो इथे शूट झालेला आहे. आता आम्ही आलो इथल्या फ्ली मार्केटमध्येच. तुम्हाला दाखवते फ्ली मार्केट कसं आहे इकडचं. अमेरिकेतलं फ्ली मार्केट म्हणजे एक असं ठिकाण जिथे जुन्या वस्तू, अँटिक गोष्टी, जुनी पुस्तकं, कपडे आणि हँडमेड आयटम विकण्यासाठी लोक एकत्र येतात. या शब्दाचा इतिहास खूप मजेशीर आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस, तिथे जुने किडे लागलेले किंवा वापरलेले कपडे स्वस्त दरात विकले जायचे. त्याला फ्रेंच भाषेत मार्शे ओ प्यूज, ज्याचा अर्थ ज्या बाजारात पिसवा आहेत असा बाजार असं म्हटलं जायचं. आणि तिथूनच ही फ्ली मार्केटची संकल्पना उदयाला आली. पण काळजी करू नका, अमेरिकेतली फ्ली मार्केट्स स्वच्छ, मस्त आणि ट्रेंडी असतात, त्यामुळे तुम्हाला इथे फ्लीज दिसणार नाहीत. इथे तुम्हाला अगदी युनिक गोष्टी कधी कधी अगदी स्वस्त दरात मिळू शकतात. अगदी ब्रँडेड गोष्टींपासून हाताने बनवलेल्या सुंदर कलाकुसरीच्या वस्तू, मस्त ज्वेलरी, कपडे, जुने रेकॉर्ड्स वगैरे सगळं काही इकडे तुम्हाला मिळेल. विकेंडला निवांत फिरण्यासाठी आणि काहीतरी युनिक खरेदी करण्यासाठी, अगदी विंडो शॉपिंग करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. आणि आम्हाला लकीली ते आज इकडे बघायला मिळालं. फ्ली मार्केटमधून बाहेर पडून आम्ही ब्रुकलिनच्या या मस्त रस्त्यांवर भटकत होतो, तेव्हा अचानक आमची नजर या रस्त्याकडेला मांडलेल्या एका ओपन आर्ट गॅलरीवर पडली. ही सगळी ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स बघून मला आता असं वाटलं की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट अजिबात डोक्यात शिरत नाही. म्हणजे एक कलाकार म्हणाला, या रंगातून मी मानवी मनाची पोकळी आणि नैराश्य दाखवतोय, आणि मी त्या कॅनव्हासकडे बघून विचार करते की या उभ्या आडव्या रेषांशिवाय मला काहीच कळत नाहीये. याला मी माझ्या घराची भिंत रंगवताना झालेला अपघात समजू का, की कला समजू? नो ऑफेन्स टू एनी आर्टिस्ट, पण कौतुक करावं लागेल या लोकांच्या आत्मविश्वासाचं. कारण चित्र उलट असो वा सुलट, तेवढ्याच कॉन्फिडन्सने ते लाखो रुपयांना विकतात. असो, तुम्हाला हे ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट कळतं का? मला कमेंट करून सांगा. नाहीतर माझ्यासारखंच काहीतरी चाललंय बाबा म्हणून पुढे चालत राहा. आजचा व्लॉग मी इथेच संपवतेय. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. तोपर्यंत चॅनल बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.